स्टुडंट्स अँड वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी विथ प्रेषिता. आज आपण शिकणार आहोत तुमचा चॅप्टर जॉन ऑफ आर्क. तर ही स्टोरी आहे फ्रेंच आणि इंग्लंडमध्ये जो युद्ध चालू होता 100 इयर्स वॉर असं म्हटलं जातो त्याची. ओके, तर ही स्टोरी समजण्याआधी काही कॅरेक्टर्स आहेत ते समजून घ्या, म्हणजे तुम्हाला स्टोरी अजून इंटरेस्टिंग वाटेल. सर्वात आधी जोएन ही एक पेझेंट गर्ल होती. पेझेंट म्हणजे शेतकरी कुटुंबातील मुलगी. ती 17 ते 18 वर्षाची होती, पण ती एकदम स्ट्रॉंग होती आणि कॉन्फिडेंट होती. त्यानंतर आहेत कॅप्टन रॉबर्ट डी बॉड्रिकॉट. ओके, हे एक मिलिटरी ऑफिसर होते फ्रेंच मध्ये. आणि मग डुफिन हे होणारे राजा होते फ्रेंच आर्मीचे, बट करंटली ते रेफ्युजी म्हणून राहत होते कुठे, चिनॉन या सिटीमध्ये. आणि लास्टला आहे पॉलंगी सुद्धा फ्रेंचचे एक मिलिटरी ऑफिसर होते रॉबर्ट डी बोड्रिकॉटच्या अंडर, पण त्यांनी सर्वात आधी जोयानवरती विश्वास ठेवला. तर एक एक सेंटेन्स आपण समजून घेऊया. मी मुंबईवरून हा रेकॉर्ड करते आहे लेसन. तुम्ही कोणत्या कोणत्या भागातून बघत आहात नक्की कमेंट करून सांगा. Let's start. The war fought between England and France from 1337 to 1453 has come to be known as 100 Years War. ठीक आहे, तर ह्या वॉरला 100 Years War असा उल्लेख दिला आहे. Joanne was a peasant girl born in eastern France who led the French army to several victories during this war. तर जोएननी खूप सारे युद्ध आहेत या वॉर मध्ये ते जिंकले आहेत. This play begins at the time when all the northern France and some parts of southwestern were under foreign control. Okay, almost France चे foreign control च्या under होता. The English controlled some parts and the Burgundians controlled the others. The city of New Orleans, one of the few remaining French city, was held by the English. तर इंग्लिशनी सिटी ऑफ ऑर्लिन्स वरती सुद्धा त्यांचा विजय मिळवला होता. The year is 1429. Captain Robert D. Bedricott, a military officer, is seated at a table. His steward stands facing him. Okay, steward म्हणजे काय, त्यांच्या अंडर जे काही सिपाई किंवा सैन्यातले लोक असतात ते. तर हे बसले आहेत कॅप्टन. आता हे कन्व्हर्सेशन आहे, त्यामुळे तुम्हाला काय करायचं, तुम्हाला हे बायहार्ट नाही करायचं, तुम्हाला फक्त मीनिंग समजून घ्यायचं, जेणेकरून जेव्हा तुम्हाला आन्सर लिहायची वेळ येईल यू कॅन राईट इट इन प्रॉपर वे अँड स्कोर आउट ऑफ मार्क्स. ओके, रॉबर्ट, I told you to throw the girl out. You have 50 army soldiers and dozens of strong servants to carry out my orders. Are they afraid of her? तर रॉबर्ट हे सांगत आहे त्यांच्या स्टीवर्डला की मी तुम्हाला ती मुलगी जी आहे तिला काढून टाकायला सांगितलेले 50 सोल्जर्स आहेत आणि डझन म्हणजे 12 पेक्षा जास्त इकडे सर्वंट्स आहेत. का तुम्ही नाही टाकू शकत आहे? तुम्ही घाबरताय का त्या मुलीला? स्टीवर्ड, नो सर, वी आर अफ्रेड ऑफ यू बट शी पुट्स करेज इन अस. तर आम्हाला तुमची भीती वाटते, पण ती जी आहे ती आम्हाला प्रोत्साहन देते, करेज देते. शी रिअली डझंट सीम टू बी अफ्रेड ऑफ एनिथिंग. परहॅप्स यू कुड फ्रायटन हर सर. तर ती कशालाच घाबरत नाही, पण कदाचित तुम्ही घाबरवू शकता तिला. ओके, असं स्टीवर्टनी रॉबर्ट यांना सांगितलं. रॉबर्ट ग्रीमली, परहॅप्स वेअर इज शी नाउ. ग्रीमली म्हणजे एकदम सिरियस टोन मध्ये. स्टीवर्ड, डाऊन इन द कोर्टयार्ड सर. तर ती कोर्टयार्ड मध्ये आहे खाली. रॉबर्ट गोज टू द विंडो अँड आस्क्स द सोल्जर्स टू सेंड अ गर्ल अप. तर ते आदेश देतात तिला वरती घेऊन ये. The girl enters. She is well built, strong country girl of 17 to 18 years. तर ही स्ट्रॉंग आहे. ओके, 17 ते 18 वर्षाची आहे. The square glare neither frightens her nor stops her. She speaks confidently. ओके, स्क्वेअर म्हणजे काय, त्यांचा रँक असतो. ओके, जसं आपल्याकडे लेफ्टनंट किंवा जनरल ते सगळं असतं, तसं स्क्वेअर हे एक पोस्ट आहे आर्मी मधलं फ्रेंच मध्ये. तर ती घाबरत नाही आहे. बघा आता ती कशी बोलते. जोएन, गुड मॉर्निंग कॅप्टन स्क्वेअर. You are to give me a horse and a armor and some soldiers and send me to Dauphin. तर ही डायरेक्टली विषयावरती येते, बोलते की तुम्ही मला एक घोडा देणार होता, एक आर्मर म्हणजे जे प्रोटेक्टिव्ह क्लोथिंग असतं, जे राजा महाराजा युद्धाच्या वेळेला घालतात ना, ते जे आर्मी लोक युद्धाच्या वेळेला घालतात ना आधीच्या काळात ते. अँड सेंड मी टू डोफिन. डोफिन म्हणजे त्या राजाकडे तुम्ही पाठवणार होतात, कुठे, चिनॉन मध्ये. ओके, असं ती डायरेक्टली बोलते. रॉबर्ट, this girl is mad. Why didn't you tell me so, you blockhead? तर रॉबर्टला वाटतं ही वेडी आहे, काय पण बडबडते. ओके, ब्लॉकहेड म्हणजे काय, स्टुपिड. ओके,
तुला डोकं नाहीये असं तो म्हणतात. स्टीवर्ड, सर डू नॉट अँगर हर, गिव्ह हर व्हॉट शी वॉन्ट्स. तर त्याचा स्टुअर्ड त्यांना सांगता की हिला जे पाहिजे ते द्या. रॉबर्ट, आय शॅल सेंड यू बॅक टू युअर फादर विथ ऑर्डर्स टू पुट यू अंडर लॉक अँड की. तर मी तुझ्या वडिलांकडे तुला पाठवीन आणि तुला बंद करून ठेवायला सांगेन असं तो रॉबर्ट म्हणतो तिला. जोएन, you think you will square, but it won't happen that way. You said you would not see me, but here I am. तर जोएन कॉन्फिडेंटली बोलते की तुम्ही मला असं करणार आहात काय? तुम्ही तर बोललेलात की तुम्ही माझ्याकडे बघणार सुद्धा नाही, ओके, मला बोलवणार सुद्धा नाही परत, आणि बघा मी इथे आहे. रॉबर्ट, सो यू आर अज्युमिंग दॅट आय गिव्ह यू व्हॉट यू वॉन्ट. अज्युमिंग म्हणजे यू आर थिंकिंग किंवा टेकिंग फॉर ग्रांटेड. तुला असं वाटतंय काय की मी तुला जे पाहिजे ते मी देईन, असं रॉबर्ट तिला विचारतात, ओके, जे कॅप्टन आहेत ते. जोएन, येस स्क्वेअर कंटिन्यूज बिझिली. अ हॉर्स विल कॉस्ट 16 francs. It is a big amount of money, but I can save it on the armor. I don't need beautiful armor made for my measure. तर ती बोलते की मला एक घोडा द्या, तो 16 फ्रान्सचा असणार. जसं आपल्याकडे रुपीज आहे तसं तेव्हा करन्सी होती फ्रान्समध्ये, ओके. पण मी घोड्यावरती पैसे नाही वाचवू शकत, पण जे मला आर्मर द्याल, ठीक आहे, ते मला माझ्या मेजरचं नका देऊ. आय कॅन फाइंड अ सोल्जर्स आर्मर दॅट विल फिट मी वेल इनफ. ठीक आहे, जर त्याची फिटिंग बरोबर आहे तर मी ते वापरेन. आय शॉल नॉट वॉन्ट मेनी सोल्जर्स. द ड्युफिन विल गिव्ह मी ऑल आय नीड टू फ्री ऑर्लेन्स. ओके, तर मला जास्त काही नका देऊ, एक घोडा द्या आणि मला पाठवून द्या. ओके. रॉबर्ट, टू फ्री ऑर्लिन्स. ऑर्लिन्स हे शहर होतं, ओके. जोएन, येस स्क्वेअर, 3 men will be enough for you to send with me. तर मला 3 माणसं द्या तिथे, ओके. पॉली अँड जॅक हॅव प्रॉमिस टू कम विथ मी. तर ह्या दोघांनी मला प्रॉमिस केलंय ऑलरेडी, आणि अजून कोणतरी मला द्या. रॉबर्ट, यू मीन मॉन्स्वेअर डी पॉलंगी. तर हे नाव आहे, ओके, फ्रेंच वर्ड फॉर मिस्टर, म्हणजे मिस्टर डी पॉलंगी हे फ्रेंच लँग्वेज आहे. जोएन, येस स्क्वेअर, जॅक विल कम विलिंगली. तर हे दोघं माझ्या बरोबर येणार आहे. ही इज अ व्हेरी काइंड जेंटलमॅन अँड गिव्स मी मनी टू गिव्ह टू द पुअर. तर हे जे जॅक आहेत ते मला पैसे देतात, कशासाठी? गरीब लोकांमध्ये वाटण्यासाठी. आय थिंक जॉन गॉड सेव विल कम अँड डिक द आर्चर अँड देअर सर्वंट्स, जॉन ऑफ हनीकोट अँड जुलियन. तर ती सगळ्यांची नावं घेते जे लोक तयार असतात तिच्यासोबत येण्यासाठी. देअर विल बी नो ट्रबल फॉर यू स्क्वेअर. आय हॅव अरेंज्ड इट ऑल. यू हॅव ओनली टू गिव्ह द ऑर्डर. तर मी सगळं अरेंजमेंट केलं आहे, तुम्ही फक्त आदेश द्या. रॉबर्ट टू स्टीवर्ड, इज दिस ट्रू अबाउट मॉन्सिर डी पोलंगी. तर हे विचारतायत त्यांच्या स्टुअर्टला, हे खरं आहे काय? स्टीवर्ड ईगली, येस सर, अँड अबाउट मॉन्सिर डी मेट्स टू. दे बोथ वॉन्ट टू गो विथ हर. तर दोघे जण, जॅक आणि जे पोलंगी आहेत ते तयार आहेत जाण्यासाठी. रॉबर्ट गोज टू द विंडो अँड शाउट्स इन टू द कोर्टयार्ड. ओके, सेंड मॉन्सिर डी पोलंगी टू मी, विल यू. तर ते आदेश देतात की त्या दोघांना सुद्धा पाठवा. तर पोलंगी येतात. ही टर्न्स टू जोएन, गेट आउट अँड वेट इन द यार्ड. तर तिला सांगतात जा आणि तिथे उभी राहा यार्ड मध्ये. जोएन, स्माइलिंग ब्राईटली ॲट हिम, राईट स्क्वेअर, शी गोज आउट. Robert, to the stewards, go with her. Stay within call and keep your eye on her. I shall have her up here again. तर रॉबर्ट त्यांच्या स्टीवर्डला सांगतात तुझा आणि तिच्यावर लक्ष ठेव. The steward retreats hastily. Bernard डी पोलंगी, a French guard enters, salutes and stands willingly. तर हे पोलंगी जे आहे ते येतात आणि सल्यूट करतात आणि उभे राहतात. रॉबर्ट, she says you, Jack and Dick have offered to go with her. What for? Do you take her crazy idea of going to the Dauphin seriously? तर तुम्ही सिरियस आहात का जाण्यासाठी? पोलंगी, slowly, there is something about her. It may be worth trying. तर काहीतरी असं आहे तिच्याबद्दल, तर एकदा ट्राय करायला पाहिजे. रॉबर्ट, ओ कम ऑन पॉली, यू मस्ट बी आउट ऑफ युअर माइंड. तर रॉबर्ट बोलतात तू बरा आहेस ना, उगाच काहीही विचार करतोयस. पोलंगी, what is wrong with it? The Dauphin is in Chinon, like a rat in the corner, except that he won't fight. तर हे जे राजा आहेत डोफिन, ओके, होणारे, ते लपून बसले आहेत, फाईट सुद्धा नाही करत आहे. द इंग्लिश विल टेक ओरलेन्स, ही नॉट बी एबल टू स्टॉप देम. तर ओरलेन्स वरती इंग्लिश कब्जा करतील, ते काहीच नाही करू शकणार. जे डोफिन लपून बसले ते काहीच नाही करू शकणार. रॉबर्ट,
He beat the English the year before last at Montargis. आय वॉज विथ हिम. तर ते सांगतात की आधीचे एक युद्ध झालेले त्याच्यात मॉन्टार्गेस मध्ये हे जे डुफिन आहेत त्यांनी इंग्लिश लोकांना म्हणजे इंग्लंड किंवा ब्रिटिश लोकांना मारलं होतं. ओके, आणि हरवलं होतं पॉलंगी. बट हिज मेन आर काउड अँड नाव ही कांट वर्क मिरॅकल्स. काउड म्हणजे घाबरले त्यांचे माणसं. ओके, आणि काही चमत्कार नाही होऊ शकत आता. अँड आय टेल यू दॅट नथिंग कॅन सेव्ह अ साइड नाव बट अ मिरॅकल. Robert, miracles are all right, Polly. The only difficulty about them is that they don't happen nowadays. तर काही चमत्कार घडू शकतात पण आताच्या काळात घडणार की नाही हे मला माहिती नाही, असं रॉबर्ट म्हणतात. ओके, मग पॉलंगी त्याच्यावर रिप्लाय देतात. आय यूज टू थिंक सो. आय एम नॉट शुअर नाव. देर इज समथिंग अबाउट हर. आय थिंक द गर्ल हरसेल्फ इज अ बिट ऑफ मिरॅकल. तर पॉलंगी बोलतात की ही जी मुलगी आहे ना हीच चमत्कार आहे. Anyhow, this is our last chance. Let's see what she can do. तर तुम्ही हिला पाठवा, आपण बघूया ही काय करते ते. रॉबर्ट wavering. You really think that? पॉलंगी. ओके, तर रॉबर्ट विचारतात तुला खरंच असं वाटतं? पॉलंगी. Is there anything else left for us to think? Let's take a chance. Her words have put fire in me. तर आपण चान्स घेऊया. आणि हिनी मला इन्स्पायर केलंय. पुट फायर इन मी म्हणजे मला इन्स्पायर केलंय, मोटिवेट केलंय. ओके, रॉबर्ट गिव्हिंग अप. यू आर ॲज मॅड ॲज शी इज. तर रॉबर्ट म्हणतात तू पण वेडा झालायस तिच्यासारखा. पॉलंगी ऑब्स्टिनेटली. वी वॉन्ट अ फ्यू मॅड पीपल नाव. तर आम्ही तर वेडेच आहोत, आम्हाला अजून वेडे लोक हवे. सी वेअर द सेम वन्स हॅव लँडेड अस. ठीक आहे. रॉबर्ट. आय फील लाईक अ फूल. स्टील इफ यू फील शुअर. तर रॉबर्ट त्याच्यावर म्हणतात की ठीक आहे मला तर वेड्यासारखंच वाटतंय, बट तू म्हणत असशील तर ठीक आहे बघूया आपण. पॉलंगी. आय फील शुअर इनफ टू टेक हर टू चिनॉन अनलेस यू स्टॉप मी. ठीक आहे, तर मला वाटतं हिला घेऊन जायला हवं. रॉबर्ट. डू यू थिंक आय थॉट टू हॅव अनदर टॉक विथ हर? पॉलंगी. येस जोएन, कम अप. तर मग रॉबर्ट विचारतात तिच्याशी मी अजून काही बोलू काय? तर मग पॉलंगी तिला बोलवतात वरती. पॉलंगी. बी सीटेड जोएन. रॉबर्ट. व्हॉट इज युअर नेम? तर पॉलंगी तिला बोलवतात आणि बसवतात. मग रॉबर्ट आता तिच्याशी बोलत आहेत. तिला विचारतात तुझं नाव काय आहे? जोएन. They always call me Jenny in Lorraine. Here in France, I am Joanne. The soldier called me the maid. तर मला माझ्या इकडे जेनी बोलायचे लॉरेन मध्ये, आणि फ्रान्स मध्ये मला जोएन असं म्हणतात. आणि इकडे जे सोल्जर्स आहे शिपाई आहे ते मला नोकर किंवा मेड असं म्हणतात. ओके. रॉबर्ट. हाऊ ओल्ड आर यू? जोएन. 17. सो टेल मी. आय माइट बी 19. आय डोंट रिमेंबर. तर तिला तिचं वय माहिती नसतं बरोबर. Robert. I suppose you think raising a siege is as easy as chasing a cow out of the meadow? You think soldiering is anybody's job? तर रॉबर्ट तिला बोलतायत की रेझिंग अ सीज म्हणजे विडा तोडणे हे तुला इझी वाटतंय काय? म्हणजे जे आपण गाय म्हशी चारायला नेतो तसं तुला वाटतंय काय? यू थिंक सोल्जरिंग इज एनीबडीज जॉब. तर कोणीही करू शकतो काय? जोएन. I don't think it can be very difficult if God is on our side. तर जर देव आपल्या पाठीशी आहे, आपल्या बरोबर आहे, तर हे डिफिकल्ट नसणार आहे असं जोएन म्हणते. रॉबर्ट. हॅव यू एव्हर सीन इंग्लिश सोल्जर्स फायटिंग? तर तू कधी त्यांना बघितलं आहे काय इंग्लिश सोल्जर्सला फायटिंग करताना? हॅव यू एव्हर सीन देम प्लॉन्डरिंग, बर्निंग, टर्निंग द कंट्री साइड इन टू डेझर्ट? तर त्यांना तू बघितलं आहेस का जेव्हा ते जाळतात, युद्ध करतात, सगळं काही डेझर्ट करतात, म्हणजे सगळंच नष्ट करून टाकतात. हॅव यू हर्ड नो टेल्स ऑफ देअर प्रिन्स हु इज द डेव्हिल हिमसेल्फ ऑर द इंग्लिश किंग्स फादर? तर ह्या सगळ्यांबद्दल तुम्ही ऐकलं नाही आहे का? तू ऐकलं नाही आहेस काय जोएन? जोएन. You don't, you do not understand square. Our soldiers are always beaten because they are fighting only to save their skins. And the shortest way to save your skin is to run away. तर जोएन त्याच्यावर म्हणते की आपले जे सैनिक आहेत ते नेहमी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लढत आहेत. ओके. आणि जर स्वतःला जीव वाचायचा असेल तर काय करायचं? पळून जायचं, रन अवे. बट आय विल टीच देम ऑल टू फाईट फॉर फ्रान्स. पण मी त्यांना आपल्या कंट्रीसाठी लढण्यासाठी शिकवणार, कंट्रीसाठी लढायला शिकवणार. देन दे विल ड्राईव्ह द सोल्जर्स बिफोर देम लाईक शीप. मग ते लोक युद्धात तयार होतील आणि इंग्लिश लोकांना पळवून लावतील. You and Polly will live to see the day when there will be
नॉट अ सिंगल इंग्लिश सोल्जर ऑन द सॉइल ऑफ फ्रान्स. तर मी सगळ्यांना पळवून लावेन आणि तुम्ही बघा. रॉबर्ट, this may all be nonsense, Polly, but the troops might just be inspired by it. Through nothing that we say seems to put any fire into them. तर मला हे तर सगळं नॉनसेन्स वाटतंय, बट ही जे बोलते आहे त्याच्यामुळे आपले जे सोल्जर्स आहेत त्यांच्यामध्ये थोडा करेज येईल, ओके, फाईट करण्यासाठी. इवन डोफिन माइट बिलीव्ह इट, अँड इफ शी कॅन पुट सम फाईट इन टू हिम, शी कॅन पुट इट इन एनीबडी. तर डोफिन जे राजा आहेत ते सुद्धा हिचं ऐकून कदाचित तयार होतील, ओके, फाईट करायला. रॉबर्ट टर्निंग टू जोएल, नाव यू लिसन टू मी and don't cut in before I have time to think. ठीक आहे, तर तू माझं ऐक आणि मध्ये बोलू नकोस. Your orders are that you are to go to Chinon under the escort of this gentleman and 3 of his friends. तर आता तू चिनॉनला जायचं आहेस with these 3 friends, ओके. तुझे जे जेंटलमॅन हा पोलंगी आहे त्याच्याबरोबर आणि 3 जणांना घेऊन. जोएन, radiant clasping her hands, oh thank you square. तर ती खुश झाली. पोलंगी, how is she to get into the royal presence? Robert, I don't know. How did she get into my presence? I will send her to Chinon and she can say I sent her. Then let come what may. I can do no more. तर हिला तिथे कसं पाठवायचं? तर रॉबर्ट सांगतात की मी आदेश देणार, ओके. पोलंगी तिला बोलतात हिला कसं आपण तिकडे पाठवायचं? तर रॉबर्ट बोलतात मी आदेश देतो, त्याच्यावरती तू पाठव, पुढे काय होईल ते मला माहिती नाही. जोएन, and the dress. I may have a soldier's dress, swear. Robert, take what you please. I wash my hands off. तर तुला जे आवडेल ते आर्मर घे आणि बाबा जा इथून, ओके. जोएन, widely excited by her success, come Polly. She dashes out. तर ती पॉलीला बोलते चल आपण निघूया. रॉबर्ट, shaking Polongi's hand, goodbye old man. I am taking a big chance. Few other men would have done it. But as you say, there is something about her. Polongi, yes, there is something about her. Goodbye. तर मग शेवटी रॉबर्ट जे आहेत हे ह्यांना आदेश देतात निघून जाण्यासाठी, ओके. ऑर्लिन्स, तर शेवटी रॉबर्ट जे आहे ते तयार होतात, ओके, जोएनला पाठवण्यासाठी डोफिनकडे. आणि मग इथे हा जे कन्व्हर्सेशन आहे ते संपतं. तर तुम्हाला हे एक्सप्लेनेशन कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि मी तुमचा पूर्ण पोर्शन एक्सप्लेन करणार आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय अँड ऑल द बेस्ट. टेक केअर.